अहमदनगर न्यूज, आवाज सत्याचा। पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडाचे ग्रामदैवत मळगंगा देवीची यात्रा उत्सवास 26 एप्रिल पासून प्रारंभ होणार असून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। तसेच मळगंगा कावड प्रतिष्ठान दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र पिंपळनेर येथून पवित्र जलाने मारुती रायांचा अभिषेक करण्यात आलाय। यावेळी वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली। तसेच दरवर्षी उन्हाळ्यात मळगंगा देवीची यात्रा भरत असल्याने या ठिकाणी हजारो भाविक येत असतात। मळगंगा देवीची यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। यंदाही मळगंगा देवीची यात्रेला 26 एप्रिल रोजी सुरुवात होणार असून सकाळी 9 वाजता देवीचे चोळी, पातळ व मुखवटा मिरवणूक तर सायंकाळी 4 वाजता भव्य काठी मिरवणूक निघणार आहे। तसेच रात्री रसिकांच्या मनोरंजनासाठी दीपालीताई पुणेकरसह बाळासाहेब बेल्लेकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे। यावेळी देवीच्या मंदिरासमोर शोभेच्या दारूची आतषबाजी करण्यात येणार आहे। यात्रेकरूंसाठी यात्रेच्या विविध दिवशी सुविधा यात्रा कमिटीच्या वतीने उपलब्ध केल्या। तसेच मळगंगा देवीच्या यात्रा उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले। जो सालाबाद प्रमाणे यात्राची मीटिंग, हनुमान जयंतीची मीटिंग आणि यात्रेच्या उत्सवाची मीटिंग महादेव मंदिराच्या प्रांगणामध्ये पार पडली। यात्रेसाठी 26 तारीखला शुक्रवार दिनांक 26 तारीख यात्रा उत्सव होईल। यात्रा उत्सवासाठी छबिनाची आतिषबाजी, फटाकड्याची आतिषबाजी होईल छबिनामध्ये आणि संध्याकाळी करमणुकीसाठी सांस्कृतिक कार्यक्रम होईल। अशी मीटिंग सरपंच आणि चेअरमन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली आहे। काल 26 तारखेला हा सकाळचं निवद दाखवण्याचा कार्यक्रम असतो, त्याच्यानंतर सवासणींचा कार्यक्रम असतो, त्याच्यानंतर काठी मिरवणूक असते, काठी मिरवणुकीबरोबरच छबिनाही मिरवणूक असते। त्याच्यानंतर सर्व झाल्याच्या नंतर आमच्या गावामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचाही ठेवलेला आहे, आयोजित केलेला आहे ग्रामस्थांनी। तरी सर्व पंचक्रोशीतील सर्व जे भाविक असतील त्या सर्वांना विनंती आहे की आमच्या गावामध्ये जो सांस्कृतिक कार्यक्रम आहे, जो याचा मळगंगा मातेचा जो यात्रा उत्सव आहे, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती।